मागवर सज्जरे गुळणीवार पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू घेऊन श्रीकांत ठाकूर साईश साठी पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. स्वतः पण नाराज आहे साईश. डॉट बॉलने सुरुवात झाली. साईश एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. संघाचा संघनायक सलामी बॅटर म्हणतो वरती आला बॅटिंग साठी ऍज अ ओपनर. परंतु पहिला चेंडू निर्धावाने सुरुवात झाली. फुलटॉस बॉल ऑन द कार्पेट खेळा. मिड विकेटला खेळाडू नाही. चेंडू निघून जाईल ऑन द कार्पेट. 4 धावांसाठी चौकार. 4 बाद पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. दुसरा चेंडूवर चौकार नक्की ठोकलाय साईश ठाकूरच्या वाढून चौकार. मग साईश साठी डी वॉडिश लॉंगऑफला खेळाडू आणि वॉडिश लॉंगऑनला खेळाडू आहे. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू सजवले गेले. साईश ठाकूर साठी एक वेगळी फिल्डिंग सजवली गेली कल्पेश ठाकूर यांच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू श्रीकांत ठाकूर. अप्रतिम गोलंदाजी बघा. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि अचूक टप्पा टाकला गेला. मागे जो चौकार होता ना तो फुलटॉस चेंडूवर आला होता आणि जेव्हा जेव्हा टप्पे पडले त्या टप्प्यावर बॅटनी चेंडूचा ब्रश झाला नाही, संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडू आले. सुरेख गोलंदाजी 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केला. साईश ऑन स्ट्राईक. गोलंदाबाजवर श्रीकांत ठाकूर गोलंदाबाजवर सज्ज होत आहेत. ठाकूर वर्सेस ठाकूर हा बॅटल आहे. त्यावेळी चांगला चेंडू सन्मान दिला गेला. पाहू शकाल स्वतः पोहोचला चेंडू हातामध्ये आला असता कुठे ना कुठे घात होण्याची शक्यता होती. परंतु एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली आहे. धावफलक 1 पुढे सावते धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 अंकावर. 4 चेंडू 5 धावा धावफलकावर पहिला षटक मार्गस्थ आहे. परेश त्याचे धोके थोडेसे वाढले होते जेव्हा साईज धावत होता, परंतु एक सिंगल धाव आली आहे. पाहू शकाल एक सिंगल धाव घेतली आहे. दुसरा प्रयत्न पाहू शकाल 2 धाव परिपूर्ण करते. बघा आपण श्रीकांतजी ठाकूर यांना कॅप दिली आहे. 7 विकेट. साईश ठाकूरचे 7 विकेट होते. ऋतिकचे सुद्धा 7 विकेट आहे. परंतु इकॉनॉमी जी आहे ना, इकॉनॉमी खूप चांगली राहिली. टॉपला आहेत श्रीकांत ठाकूर. इकॉनॉमी खूप महत्वपूर्ण. जेव्हा विकेट जरी समसमान असले तर इकॉनॉमीवर आपण हे प्राइस देतोय आणि पाहू शकाल इकॉनॉमी चांगले टॉपवर राहिले श्रीकांत ठाकूर. त्या अनुषंगाने ऑरेंज कॅप पर्पल कॅप हकदार राहिले सध्याच्या घडीमध्ये श्रीकांत ठाकूर. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. मित्रांनो गोलंदाजी आवडल्याशिवाय टाळ नक्की झाला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी श्रीकांत ठाकूर यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये 2 सिंगल, 1 चौकार आणि तब्बल चेंडू निर्धाव टाकले 3. अशा प्रकारे पहिला षटक संपला गेला. धावा दाखल कर मात्र जर पाहिले गेले 7 धावा. बघा कॅप्टन श्रेयश तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायची. ते दक्षता आपण घ्यायची. पंचांनी टायमर ऑन केलाय आणि पंच तिकडे आहे ते दर्शवत आहेत. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर होते पहिल्या षटकामध्ये. आता दुसरा पॉप्युलर षटक आहे त्यामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची संधी असणार आहे. बघा गोलंदाबाजवर गोलंदाज सज्ज होईल मिस्टर रोहन. यस पंच काय दर्शवत आहेत. यस अंपायर. बघा तिकडे मोटर ऑन केले वाटते, पाणी निघतंय.
एक षटक धावा फटकावर आहे. तब्बल 7 बिनगडी बाद. सुरुवात चांगली केली आहे. जर पाहिलं तर ठाकूर ब्रदर्स चा मुख्य गोलंदाज श्रीकांत ठाकूर यांनी नवीन गोलंदाज सज्ज होत आहेत. जर पाहिलं गेलं तर रोहन आले. रोहन यांना इंट्रोड्यूस केला जाईल या षटकामध्ये. वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरा षटक घेत आहेत. स्पिनर गोलंदाज पाऊस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डावखुला स्पिनर गोलंदाज म्हणून त्याची ख्याती राहिली आणि पाहू शकाल पहिला चेंडू साईश ठाकूर यांच्या विपक्षामध्ये सुरेख टाकला. साईशने आता चेंडू फेस केला. तब्बल 5 चेंडूने तो 5 वर बॅटिंग करतो. 3 चेंडू धाव खेळले गेले. चौकार सिंगल त्याच्या बॅटून नक्कीच आलाय. यावेळी वेट केला चेंडू हिट केला लॉंग लेगच्या वरतून सर सीमारेषा पार आलाय. आगरी प्रीमियर लीग षटकार 6 धावा. जाऊन पोहोचेल 13 अंकावर. साईश या स्पर्धेमध्ये तब्बल पोहोचला 106 धावा साईशच्या नावावर राहिला आतापर्यंत. फुलटॉस बॉल ऑफ साइड फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू खूप दूरवर आहे. चेंडू पोहोचेल त्यावर चेंडू निघतो सहज सीमारेषा पार आलाय. चौकार 4 धावा. बघा श्रीकांत ठाकूर पडद्यात गोलंदाज सज्ज होत आहेत. ज्यांनी पहिल्या षटकामध्ये मात्र 7 धावा खर्च केले होत्या. साईश ठाकूरला 2 चेंडू निर्धाव टाकले होते. साईश ठाकूर बाद झाला. 21 धावांची खेळी त्याने साकारली. तब्बल चेंडू फेस केले गेले त्याच्या माध्यमातून 10. आता जर पाहिलं गेलं तर नवीन गोलंदाज श्रीकांत ठाकूर नवीन बॅटर आहेत. नॉन स्ट्राईक घेऊन परेश.
यावेळेस पाहू शकाल इनसाइड एज विकेट कीपर करतो चुकी. अजित याच्याकडे झाली चुकी. नक्कीच झेल टिपण्याची संधी आली, झेल निसटला गेला. डॉट बॉल नक्कीच श्रीकांत ठाकूरचं नक्कीच कौतुक करावं लागेल. वय वर्ष जर पहिले तर 45+ असतील. यावेळेस सरळ बॅटनी फटका सुरेख छप्पर तोड षटकार 6 धावा. धन्यवाद भाई. यावेळेस षटकार ठोकला गेला. सरळ बॅटने फटका आलाय. 6 धावा नक्की धावफलका लगावला गेला. धावफलकावर 29 धावा. धावफलकावर सूरज जर पाहिलं तर थोडासा सफल झाला होता. कुळने पहिलेच पाहिला, थोडासा थांबला गेलाय. श्रीकांत ठाकूर कमबॅक करेल का, या चेंडूवर करतील का, हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख खेळाडी मध्ये खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर पोहोचला, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवून नक्कीच गेले. बाउंड्रीच्या जवळ फेकी झाली आहे. परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे सहसावते. धावसंख्या धावपत्र 31-31. षटक क्रमांक 3 मार्क असतात. नॉन स्ट्राइक वर परेश नवीन बॅटर पनामा कॅप त्यांनी परिधान केली आहे. आदर पाहू शकाल शाहीश लवकर बाद झाला. 21 धावांची खेळी त्याने साकारली. फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर पोहोचल. चेंडू निघून जातो डीप पॉइंट रिझन मध्ये. थोडासा चेंडू तिकडे थांबला असं म्हणावं लागेल. बघा चेंडू जिकडे टप्पा पडला तिकडून थोडा डायव्हर्ट झाला. थोडासा चेंडू स्लो झाला. त्या अनुषंगाने 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जवळ बदल धावफलकावर 33 धावा. 33 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 3. या षटकाची सुरुवात जर पडली तर डॉट झाली. त्यानंतर षटकार 2 दुहेरी धावा. चांगला चेंडू आहे. लावडर अपील. पंचांकित शोधतायत. नॉट आउट आहे. सूरज स्वतःला सावरतो. विकेट किपर अजितनी प्रयत्न केले होते रनआउट करण्याचा, परंतु चेंडू डायरेक्ट हिट झाला नाहीये. डायरेक्ट हिट झाला असता किंवा किंवा संधी निर्माण झाली असती, परंतु थोडासा दूर आला चेंडू. डॉट बॉल नक्कीच झाला. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज आहे. बघा पाणी किंवा बॅट तुम्हाला मागणी करायची, पंचांना तुम्ही सांगायचं तुम्हाला कधी पाणी पुरवलं जाईल, कारण की औषध जीवश आहेत. डिहायड्रेशन होणं नक्कीच संधी असते, डिहायड्रेशन होणं आहे. म्हणून हा या क्षणात पाणी घेऊन जायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचे एक्स्ट्रा खेळाडू, फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या एक्स्ट्रा खेळाडू. यावेळी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. खेळाडू आहे. हो हो, व्हॉट कॅच. बंट्या, परंतु पंचांनी सॉफ्ट डिझाईन आउट दिल्यावर चेक करण्यासाठी पाठवलाय. चेंडू जमीन लगत लावलाय की झेल टिपला हे पाहण्यासाठी. सर पाणी घेऊन जा लगेच. पाणी घेऊन जायचं. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडू पाणी घेऊन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. खूप महत्वपूर्ण क्षण आहे. चांगला फटका तिकडे होता. खेळाडू बंड्या तिकडे होते. त्याने केस डाईव्ह लगावली. झेल टिपण्यामध्ये यशस्वी ठरलेत की नाही. पंचांनी सॉफ्ट डिझाईन आउट दिला, परंतु 3रे पंचांची मागणी केली आहे. पाहू शकाल वॉर रूम मध्ये चेक केला जातोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि
बॅटर आउट असणार आहे. जेव्हा झेल टिपल्या गेल्या बोट खाली होत्या आणि पाहिलं पार्टनरवर काम चांगला राहिला आणि फलंदाज OUT आउट सॉफ्टवेअर सुद्धा आउट राहिला होता. पंचांचा गडी बाद झालाय तो म्हणजे सूरज धावा दाफळकावर 3 षटकाचे 3 षटकात सौद्या अखेर धावा दाफळ 33 धावा. हा बघा 8 विकेट आता श्रीकांत ठाकूरच्या नाव राहिले टॉप विकेट टेकर मध्ये जी ख्याती राहिली आहे. आता जर पाहिलं गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पोहोचतायत मिस्टर भूपेश. बघा दोन्ही सलामी बॅटर आउट झालेत. नवीन बॅटर भूपेश आलेत बॅटिंग साठी आणि गोलंदाज मावकर गोलंदाज सज्ज झालेत. जर पाहिलं गेलं तर श्रेयश आहेत. श्रेयश संघनायक आहेत आयकॉन खेळाडू. जर पाहिलं गेलं तर परेश स्ट्राईक एंडवर असतील. 3 चेंडूवर 3 षटकार जर परेश ठोकेल तर रोशन अंकुश यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा मागील पॅच मध्ये अंकुशवर कॅश प्राइज परेशने लगावली होती. यावेळी परेशवर कॅश लगावतात अंकुश. 3 चेंडू 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज अंकुश यांच्याकडून दिले जातील परेश यांना. होईल सामना सुरुवात. चला श्रेयस जास्त वेळ घेऊ नका. 5 दशक आहेत कलेक्ट 5 टाइमर ऑन ठेवलाय. यावेळी क्लीन बोल्ड फलंदाज बॅक टू द आउट फर्निचर डिस्ट्रॉय गडी क्रमांक 3 बाद. धन्यवाद. हर्ष आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. हर्ष प्रत्येक सिक्सवर 100 रुपये कॅश प्राइज आहे अंकुश यांच्याकडे दिले जातील. अंकुशने मागील बॅटरवर पैसे लागले होते. बॅटर लगेच बाद झाला आणि जर पाहिलं गेलं तर हर्षवर कॅश प्राइज लगावले गेले. प्रत्येक षटकासाठी 100 रुपये कॅश प्राइज आहे. यावेळी फटका तर फसलाय. खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर पोहोचेल प्रमोद परंतु धावला खूप वेगाने. असं वाटलं कबड्डी मध्ये जेव्हा खेळाडू धावतो ना पटाक तसा धावला थांबला परंतु 2 धाव परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या धावपती आपण का 35 धावा धावफलक लगावला गेला. नक्कीच जर पाहिलं गेलं तर यावेळेस पाहू शकाल उंच गेलाय आणि पाहू शकाल हर्ष चेंडू पाहतोय परंतु तिकडे खेळाडू आहेत. 2 धाव परिपूर्ण करतील. तिसरा जर प्रयत्न असेल का परंतु नकार दिलाय. 2 धावांनी समाधान नक्कीच मानावं लागेल. 37 धावा धावफलकावर अमरजीत पाटील आमच्यावर जोडले गेले. तर पाहिलं गेलं तर मेहुल आहेत. चांगलं काम करतायत. पाटील नेटवर्कची पूर्ण टीम. कपिल पाटील भाडोली प्रिन्स यादव बोईसर यांच्याकडून चांगलं काम केलं जात आहे. फटका पडते उंच गेला. संधी वारंवार निर्माण होते आणि तिकडे खेळाडू पोहोचले. रोहन यांनी केली नाही चुकीने. हर्षला धावा लागला मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 5 झाले. चौथा धावा धावफलकावर आहे तब्बल 37. शुभम आले नवीन बॅटर. 4था षटक मार्ग असता. 31 वर्षी विकेट राहिले. 37 वर 4 गडी बाद झाले संघाचे. फक्त दिशा त्यांचं काम. खेळाडू तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतील. एक सिंगलला विकेट धावाने समाधान मानावं लागेल. कॅप्टन
या षटकामध्ये चांगली गोंदी राहिली. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. मागील 2 चेंडूवर 2 धावा 4 धावा खर्च केल्या. चौथ्या चेंडूवर गडी बाद केला. या चेंडूवर सिंगल धाव म्हणजे या षटकामध्ये मात्र 5च धावा खर्च केल्या. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला श्रेयश. फुल टॉस बॉल होता. लफ करता आला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक संपले गेले. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावा फलकावर आहेत. तब्बल जर पाहिले गेलं तर 38 धावा. साची त्रिशा फायटर विपक्ष शिवकृपा 11 दोन्ही कॅप्टनने टॉस साठी यायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. साची त्रिशा फायटर विपक्ष शिवकृपा 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज एंट्रोस केला जाते. गोलंदाज प्रमोद आलाय. त्यांनी अप्रतिम झेल टिपला. सूरज यांचा तोच गोलंदाज गोलंदाज सज्ज होईल. 4 षटकांनी धावा दाखवकर 38 धावा आहेत. लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. धावफलक 1 नंबर सहसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 39. अग्री प्रीमियर लीग पर्व पहिला आपण पाहतो. बिरवाडीकरांसाठी एक चांगली स्पर्धा. 6 संघांना प्राधान्य देण्यात या स्पर्धेमध्ये आणि 6 संघांमधून पहिला संघ चॅम्पियन बनेल. या नवीन पर्वाचा कुठला संघ असणार आहे यावर दक्षता असणार आहे सगळ्यांच्या. पुलटस बॉल. फटका सजवता आला नाहीये. पाहू शकाल खेळाडू आहेत फ्लाइंग स्लिप मध्ये. चेंडू अडवत आहेत. एक सिंगल धाव एकेर धाव धाव पुढे सहसावते धावसंख्या 40 धावा. फटका शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळी पाहू शकाल लेग स्टंप मिस करता पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. व्हाईट चेंडू धावफलक पुढे सहसा 41 धावा धावफलकावर. 41 लॉस ऑफ 4 विकेट बॅटिंग करतो संघ ते म्हणजे डीपी 11. अची त्रिशा फायटर कॅप्टन स्वप्नील टॉस साठी सज्ज राहायचंय. क्रॉस बॅटेड फटका सुरेख केला. डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू निघून जातो डीप लॉंग लेग रिझर्व मध्ये. चेंडू सहज सीमारेच्या पार आला. आग्री प्रीमियर लीग चौकार 4 धावा. धन्यवाद. यानंतर आपण टॉस करणार सन्मान्य विश्वनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुढील सामन्याचा विश्वनाथ पाटील साहेबांना हार्दिक स्वागत असेल. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया पुढील सामन्याचा. बघा साची त्रिशा फाटेचे कॅप्टन आलेले आहेत. शिवकृपा 11 कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. शिवकृपा संघाचे संगणक टॉस साठी या. सौकार नक्कीच चला. जर बॅटर जर पाहिलं गेलं तर भूपेशच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका. डीप लॉंगला खेळाडू आहेत. रोहन चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केला गेला. फेकी स्ट्राइक वर केली आहे. परंतु पाहू शकाल नॉन स्ट्रायकर जर फेकी केली असती तर एक धाव कमी आली असती. गडी बाद झाला असता. परंतु भूपेशला बाद करण्यासाठी चेंडूला फेकी केली होती. परंतु 2 धावा आल्या. आपण 2 ने पुढे 47 धावा धावफलकावर. चेंडूचा खेळ संपला गेला. 3 अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेट कट केला गेला. स्लाइस केला गेलाय. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे पोहोचतायत. एकेरी धावणीत समाधान नक्कीच मानावं लागेल. पर्पल कॅप होल्डर आहेत तिकडे श्रीकांत ठाकूर ज्यांनी 8 विकेट घेतली या स्पर्धेमध्ये. हायस्ट विकेट टेकर राहिले 8 विकेट घेऊन. धावफलक जवळ पोहोचेल. धावफलकावर 48. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी. वारा खूप सुसाट सुटलाय आग्रे प्रीमियर लीग च्या स्पर्धेमध्ये. जे बजरंग बिरवाडी क्रीडा मंडळाचं आपण हा मैदान पाहतोय. ग्रीन लश आणि चांगला मैदान आखलं गेलं. बिरवाडीकरांकडून खूप चांगली मेहनत घेतली गेली आहे. पण बिरवाडीकरांच्या माध्यमातून आपण पाहिला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला होता. यष्टनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल. अमर नक्की याच मैदानामध्ये आपण अंडरआर्म क्रिकेट सुद्धा एक मोठी स्पर्धा पाहिली. बिरवाडीकरांसाठी एक चांगली स्पर्धा मागील वर्ष जेव्हा सीझन चालू तेव्हा आपण पाहिली होती 2025 मध्ये.
या वर्षी सुद्धा आपण पाहणार आहोत बिरवाडीकरांसाठी मान सन्मान अंडरम क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये याच मैदानामध्ये यावेळी सरळ बॅटने फटका सुरेख खेळला डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवून दिलाय षटकार बॅटर जर पाहिलं गेलं तर शुभमच्या बॅटवरून 6 धावा 54 धावा फलकावर 54 धावा फलकावर 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे विनंती करेल शिवकृपा संगणक चला टॉस साठी या साची त्रिशा फायटर संघाचे संगणक स्वप्नील पोहोचलेले आहेत विनंती असेल शिवकृपा कॅप्टन लगेच टॉस साठी यायचे सारंग चला टॉस साठी लगेच या विश्वनाथ साहेब या आपल्या शुभचे टॉस करून घ्या बघा विश्वनाथ साहेबांच्या शुभसोबत टॉस करणार आहोत सारंग चला टॉस लगेच आहे सारंग इकडे यायचं टॉस लगेच
यावेळेस डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकला बघा 55 धावांचा पाठलाग करायचा आणि पाहू शकाल पहिला चेंडू निर्धाव नक्की टाकला गेला साईश ठाकूर यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे. यावेळी फटका सुरेख आहे. लॉंग ऑफच्या वरती चेंडू निघून जायचा सीमारेषा पार आलाय षटकार. 6 धावांनी स्वागत केले साईश ठाकूरचे या चेंडूवर 6. धन्यवाद. बघा आगरी समाजची अध्यक्ष बिरवाडी आगरी समाज अध्यक्ष आदरणीय सन्माननीय गणेशजी ठाकूर साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपला हार्दिक स्वागत असेल. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये आमचे अध्यक्ष साहेब यांचं आगमन झालंय. गणेशजी ठाकूर साहेबला सहस्वागत असेल. दोन्ही चेंडू 6 धावा दाफळकावर आहेत. पुढे ससर खेळायचा प्रयत्न होता पण पाहू शकाल वेगवान चेंडू वेगाने बीट केला बॅटरला. डॉट बॉल नक्कीच चालेल. एस्टेजच्या मागे परेश आपण पाहतो चेंडूला गॅदर करतोय. तिन्ही चेंडू 6 धावा दाफळकावर. आता बनवायचे 49 चेंडू असतील इनिंग्स मध्ये. 27 चेंडू 3 चेंडूचा खेळ झालाय. 27 चेंडू आणि 49 धावांची गरज असणार आहे. पहिला षटक मार्गस्थ. यावेळी अजून एक फटका उंच खेळलाय. फटका सुरेख आहे. समाज कक्षाला सलामी करणार आलाय षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. .6 अशा प्रकारे षटक सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. 0-6 अजून एक फटका उंच गेला. डीप मध्ये खेळाडू जातोय. संधी निर्माण झाली आहे आणि पाहू शकाल सूरज करणार नाही चुकीने फलंदाज बाद झालाय. रोहन बॅक टू द गॉन. धन्यवाद. बघा प्रत्युत्तर दिले गेल्या साईश ठाकूरच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच रोहन. नवीन फलंदाज बॅटिंग साठी पोहोचतायत. जर पाहिलं गेलं तर विपुल आलेत फलंदाजसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. आल्याला बॅटची वरची कडा नक्कीच लगावली. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू मागे जात आहेत. चेंडू अडवतायत. चांगला क्षेत्रक्षण म्हणावा लागेल. एकेरी धावाने नक्कीच समाधान म्हणावा लागेल. धावफलक 1 नंबर सहसा एका षटकाची समाप्ती अखेरीस 13 धावा. 13 लॉस ऑफ 1 विकेट. आता बनवायचे 42 चेंडू असतील 24. प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 10.40 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद मास्टर. एका षटकाची समाप्ती अखेरीस धावा दाफळकावर आहेत 13 धावा.
स्लोवर बॉल फटका सुरेख या डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे चेंडूवर पोहोचेल चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं फेकी वेगाने झाली एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल धावफलक एक पुढे सहसा होते धावसंख्या धावपल धावफलकावर लगावले जाईल 14 धावा पहिल्या चेंडूवर एकदम नक्कीच आली एकेरी धावा धावफलक पुढे सहसा होते 14 दुसरा षटक मार्ग असता गोलंदाज सज्ज झालेत धन्यवाद डीजे मास्टर चौकार नक्कीच धावफलक पुढे सहसा होती धावसंख्या धावपल 18 या अंकावर 55 धावा डिफेंड करायचे डीपी 11 या संघाला परंतु सुरुवात थोडीशी महागडी झाली आहे पहिल्या षटकामध्ये 13 धावा आले एक गडी बाद करणे यशस्वी राहिला होता रोहन बाजावर श्रेयश कॅप्टन अजूनही स्ट्राईक एंडवर आहे चौकार नक्की ठोकलाय यावेळी स्लॉफ्टेड फटका चेंडू सहज सीमारेषेच्या पार षटकार 6 धावा धन्यवाद या षटकाने धावफलक पुढे सहसा होते धावफलक जाऊन पोहोचेल 24 अंकावर 24 अजून एक खोदून काढलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावा धावसंख्या जवळजवळ 30 अंकावर बनवायचे 25 दुसरा षटक मार्गस्थ आहे अजून एक वाह 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 लगातार 3 वर 3 आगरी प्रीमियर लीग षटकार 6 धावा धन्यवाद बघा परशुरामजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल बॅटर श्रेयसला तिन्ही षटकात ठोकले त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि धावसंख्या जर पाहिले गेले 36 धावा धावफलक 36 आता बनवायचे 19 इनिंग्स मध्ये चेंडू असेल 19 चेंडू मध्ये 19 धावांची गरज बॉल टू रन इक्वेशन आलाय हा सामना जिंकण्यासाठी अजून एक आलाय का यस 4 वर 4 हा आहे हाकार कॅप्टन श्रेयस च्या बॅट मधून सहज सीमारेषेच्या पार षटकार धन्यवाद बघा तिन्ही षटकामध्ये 13 धावांची गरज आहे 2 षटकामध्ये 42 धावा नक्कीच आल्या चांगले बॅटिंग करतोय जर पाहिलं गेलं तर बॅटर श्रेयस त्याच्या बॅटवर आतापर्यंत धावा आल्यात जर पाहिलं गेलं तर 28 धावा 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 5 चेंडू त्याने फेस केले चौका षटकाची भाषा तो बोलतोय स्ट्राईक वर आहे फलंदाज जर पाहिलं गेलं तर विपुल 2 चेंडू 2 वर तो फलंदाजी करतो 2 सिंगल तर त्यांनी नक्कीच घेतलेत नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय संगनायक साईश यावेळेस स्लोवर चेंडू डॉट बॉल नक्कीच निधाव चेंडू बघा 17 चेंडू 13 धावांची गरज आहे 42 धावा धावफलक नक्कीच लगावल्या गेल्या जर पाहिलं गेलं तर चांगले बॅटिंग करतात 5 चेंडू आणि 28 वर बॅटिंग करतात कॅप्टन श्रेयस 3 चेंडू 2 वर बॅटिंग करतात विपुल जर पाहिलं गेलं तर गोलंदाज वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला पहिला चेंडू निधाव टाकला गेला
हलक्या बॅटे फक्त पुश केला, धाव घ्यायचा प्रयत्न पाहू शकाल. थोडासा विकेटवर पिचवर आलंगन घालतोय बॅटर विपुल. बॉडी बॅलन्स करता आली नाहीये, नक्कीच सुखरूप असेल, जास्त इजी झाली नसेल. घडी पास झाला दुसरा आणि विपुल जास्त तुम्हाला इजी झाली नाहीये, नक्की अशी प्रार्थना असणार आहे. पंचांच्या चेहऱ्यावर स्माइल आली, कारण की पुढे येताना तो बॅलन्स करू शकला नाहीये आणि पडलाय. त्या अनुषंगाने धावचीत झाला विपुल. बघा नवीन फलंदाज प्रमोद आलेत चौथ्या क्रमांकावर. आता अजूनही 13 धावांची गरज आहे. या षटकामध्ये 2 मध्ये कुठलीच धाव नाही आली आहे. एक धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. येणारे 16 चेंडू 13 धावांची गरज. नवीन बॅटर प्रमोद स्ट्राईक एंडवर. साई शेकडून कमबॅक करून दाखवे का आपल्या संघासाठी, ही चर्चा नक्कीच होते. हलक्या बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट गलीमध्ये खेळाडू आहे. चेंडू ऑफबॉल केला, एक सिंगल धाव आली आहे. आता बेस्ट टू बेस्ट ची लढाई असणार, कॅप्टन टू कॅप्टन नॉक असणार आहे. येणारे 15 चेंडू 12 धावांची गरज. बघा सलग मागील षटकामध्ये 4 चेंडू 4 षटकात ठोकलेत. जर या 2 चेंडूवर 2 षटकात ठोकले तर 6 चेंडू 6 षटकात ठोकण्याची किमया फलंदाज शेषच्या नावावर असणार आहे. परंतु बेस्ट टू बेस्ट ची लढाई आहे. एका बाजूला साईश ठाकूर, दुसऱ्या बाजूला श्रेयश. यावेळेस फटका तर उंच गेला, फसला. चेंडू खाली खेळाडू आला, मागे जातोय आणि पाहू शकाल बॅलन्स करतात मागे जाऊन तसं पडलाय. झेल झाला नाहीये आणि पाहू शकाल एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावने धावपळ पुढे 6 ते 10 सेकंद पोहोचेल. धावपळकावर 44. धावा धावपळकर नक्कीच लगावले गेल्या. अजून बनवायचे आहेत 11 धावा. प्रमोद फक्त दिशा देतोय. खेळाडू तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतील. चांगला क्षेत्ररक्षण, एकच धाव. एकेरी धावाने धावपळ पुढे 6 ते 10 सेकंद पोहोचेल. 45. आता बनवायचे 13 मध्ये 10. 13 चेंडू 10 धावांचे. बघ या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्या. मागील षटकाची आपण जर गणना केली, मागील षटकामध्ये 29 धावा आल्या होत्या. तर 29 धावा कुठे आल्या नसत्या तर कुठे ना कुठे हा सामना अजून रंग निर्माण झाला असता. परंतु श्रेयसची बॅट चांगली बोलली आहे. 6 चेंडू त्याने फेस केले. 6 चेंडू तब्बल 29 वर बॅटिंग करतोय. 4 षटकार, एक चौकारीच्या मदतीने. यावेळी स्लॉफ्टेड फटका, लॉंग लेगला चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावा, चौकार नक्कीच पंचांनी दर्शवलंय. धावफलक 4 ने पुढे सरसावले गेल्या. दर्शक धावफलकावर 49. धन्यवाद. बघा चौथ्या षटकामध्ये शुभमला इंट्रोड्यूस केले गेले, ज्यांनी मागील इनिंग्सच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. तोच गोलंदाज मागवा सज्ज झाला. आता मात्र 6 धावांची गरज आहे. चेंडू असतील 12 चेंडू 6 धावांची गरज. पहिला चेंडू पाहू शकाल लेग स्टंप ठेवायचा प्रयत्न राहिला होता. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावर आहेत. आता बनवायचे मात्र 5. चेंडू असतील 12 चेंडू 5 धावांची गरज. उभा खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, पण चेंडू लेग स्टंपच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. डॉट बॉल. प्रमोद आहेत जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक वर. अकरा चेंडू 5 धावांची गरज. फक्त दिशा दिली. स्ट्राईक श्रेयसकडे ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. एक धाव नक्कीच घेतली आहे. श्रेयस दुसऱ्यासाठी वळलाय.
आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. आता बनवायचे 3. सांघिक धावसंख्या 52. चेंडूचा खेळ संपला गेला 2. यावेळेस फटकावूनचा गेला स्वतः विकेट किपर की गोलंदाज नाही. साईश बोलला मी येतो आणि पाहू शकाल साईशने टिपला जाईल. फलंदाज प्रमोद बॅक थोडं आउट गॉन. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल 3 धावांची गरज आहे. गडी बाद झाले तब्बल आतापर्यंत या इनिंग्स मध्ये जर पाहिलं तर 3 गडी बाद झालेत. 3 धावांची गरज आहे. इनिंग्स मध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल अजूनही 9 चेंडू 3 धावांची गरज. श्रेयस एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या बॅटवर तब्बल धावा आल्यात आतापर्यंत. जर आपण पाहिल्या 33 वर बॅटिंग करतोय. यावेळेस फटका सुरेख खेळला. डीप स्क्वेअरला खेळाडू आहे. चेंडूवर आला. चेंडूला फील्ड करतो. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावाने आपण पुढे सरसावते 53. आता 2 धावांची गरज. बघा 7 चेंडू फेस केले त्यांनी. तब्बल 33 वर बॅटिंग करतो श्रेयस. यावेळेस लोवर चेंडू डॉट बॉल नक्कीच आलाय. 7 चेंडू 2 धावांची गरज आहे. बघा आपण दुसरा षटक मध्ये 29 धावा आल्या नसत्या ना अमर 15 किंवा 16 धावा आल्या असत्या सामन्यामध्ये रंग निर्माण झाला असता. परंतु खूप महागडा षटक राहिला होता. त्यामध्ये बॅटिंग चांगली केली होती श्रेयसनी. स्लोवर चेंडू आणि खेळ खल्लास. आपल्या स्टाईलमध्ये सामना फिनिश केलाय. चौकार नक्कीच येईल. 4 धावा आणि पाहू शकाल तब्बल 7 गडी राखून हा सामना विजय झालाय. तो म्हणजे ठाकूर ब्रदर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला आपण लगेच वळणार आहोत दुसऱ्या सामन्याकडे. जिकडे क्षेत्रशंकर संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. शिवकृपा आणि बॅटिंग करत असताना आपण पाहणार आहोत संघ साची त्रिशा फायटर. या सामन्याचा पुरस्कार पण देणार ज्यांनी 37 धावा बनवल्या. चेंडू फेस केल्यात तब्बल 9 आणि एका षटकामध्ये 5 धावा खरंच 2 गडी बाद केल्या. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. श्रेयस मॅन ऑफ द मॅच. DJ Alpesh in the mix. मुंबईची बाई तुझ्या घरी फिकर का बाता बसली. गावात सुट्टीचा पन्नासचा वाटावारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. आराशी बोलतय हे ब्रदर कवा चाललास. हे मावरा घे.